श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला सार. पूर्वकाळी नैमिषारण्यात वेद व्यासशिष्य सूत यांना शौनकादिकांनी विनंती केली की आम्हाला शिवभक्तीचा महिमा सांगावा. तेव्हा ते सांगत होते की या शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. जो श्रद्धेने श्रवण करेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो सर्व दुःख मुक्त होईल. शिवमंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्या योगे सर्व व्रत केल्याचे महत्त्य पुण्य लाभते. असे सांगून पुढे एक कथा सांगितली. एका पूर्वी यदुवंशी दाशार्य नावाचा राजा मथुरा नगरीत राज्य करीत होता. तो श्रेष्ठ व पराक्रमी असून काशी राजाची मुलगी कलावती बरोबर त्याचा विवाह झाला. एकदा राजाने तिला आपल्या महलात बोलवले. ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महलात गेला व न येण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, नाथ, मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करत आहे, मला क्षमा करा. तरी पण राजाने तिला बळी मिठी मारली. तोच राजाचे अंग भाजले. हा काय प्रकार? राजाने विचारले. ती म्हणाली, नाथ, मी महामुनी दुर्वासाकडून शिवभक्तांची दीक्षा घेतली आहे, त्यामुळे मी पवित्र आहे. परंतु आपणाकडून जप ताप काहीच घडले नसून अनेक पापे आपल्या हातून घडली आहेत, त्यामुळे आपले शरीर अपवित्र झालेले आहे. आपणास नरक यातना भोगाव्या लागतील. हे ऐकून त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली. पत्नीने मंत्र देणे योग्य नाही म्हणून गर्गमुनीकडे नेले. त्याचा दृढ निश्चय पाहून गर्गमुनीने दीक्षा देऊन शिवमंत्र उपदेशिला. त्या मंत्र सामर्थ्याने राजाच्या शरीरातून पापरूपी काक होरपळत बाहेर पडू लागले व तो निष्पाप झाला. मी पावन झालो म्हणून गर्गमुनीचे पाय धरले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले. मी धन्य झालो म्हणून वंदन केले व कलावतीसह आपल्या नगरात परत आला. पुढे राजा शिवभजन करू लागला. प्रजाही त्याचे अनुकरण करू लागले. त्या योगे राज्यातील सर्व अनिष्ट जाऊन सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागली. श्री शिवलीला अमृत अध्याय दुसरा सार. श्री सूत शौनकादिकांना पुढे सांगत होते. भगवान शंकर एवढा भोळा आहे की ज्याने नामस्मरण व पूजा न जाणता केली तरी तो भोलेनाथ प्रसन्न होतो. महाशिवरात्री व्रताचा महिमाही असाच आहे. त्याविषयी एक कथा सांगतात. विद्यमान पर्वतावर एक व्याध राहत होता. त्याने अनेक पशुपक्ष्यांची हत्या केल्यामुळे पापिष्ट झाला होता. एकदा भले पहाटे उठून आपली शस्त्रे घेऊन शिकारीसाठी जंगलात जात होता. तो दिवस नेमका महाशिवरात्रीचा होता. तो रस्त्याने जात असता अनेक लोक एका शिवलयात जमलेली दिसले. तो थोडा वेळ तेथे थांबला आणि हे पाहून लोकांना पाहत हसत शिव हर हर असे म्हणत जंगलात गेला. तेव्हा दिवसभर भटकूनही त्याला शिकार मिळाली नाही. न कळत उपवास घडला. रात्र झाली. रिकाम्या हाती घरी परत कसे जावे म्हणून रात्र तेथेच काढावी असा विचार करून एका सरोवराकाठी असलेल्या झाडावर चढला. ते झाड बिल्व वृक्षाचे होते. स्वपदाची वाट पाहू लागला. डोळ्याआड आलेले बिल्व पत्र तोडून खाली टाकू लागला. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते. ते पाने नेमकी त्यावर पडत होती व थट्टेने हर हर असे म्हणत होता. शिकारीची वाट पाहत होता म्हणून न कळत जागरण घडले. दिवसभर उपवास घडला. न कळतच शिवपूजन नामस्मरण घडले. तो पापमुक्त झाला. तेवढ्यातच एक हरिण तेथे आले. व्याधाने धनुष्य सोडले. हे पाहून हरण म्हणाले, माझा काही दोष नसता का मारतोस? त्यावर मी गर्भिण आहे. तिची मनुष्यवाणी ऐकून यात काही वैशिष्ट्य आहे म्हणून तो म्हणाला, तू परत जर आली नाही तर काय करू? हरणीने सर्व वृत्तांत सांगून शपथ घेऊन ती प्रसूत होऊन मी परत येते म्हणून व्याधाने तिला सोडले. व्याधाने सोडून दिल्या. सकाळ झाली. हरणाचा सर्व परिवार सरोवराकाठी आला व व्याधाचे हृदय कळवळले. तो त्यांना नमस्कार करून म्हणाला, मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो आहे. तुम्हीच माझे गुरु आहात. मला क्षमा करा. इतक्यात तेथे दिव्य विमान आले. व्याधाला शिवगणांनी विमानात बसविले. तो दिव्य स्वरूप झाला. तसे सर्व हरिणासही पूर्व स्वरूप प्राप्त होऊन तेही विमानात बसले. सर्वांनी व्याधाची स्तुती केली. त्याला भगवान शंकरांनी पवित्र अक्षय स्थान दिले. श्री शिवलीला अमृत अध्याय तिसरा सार. शौनकादिकांनी सूत पुढे म्हणाले. एका इक्ष्वाकुवंशी मित्रसह नाम चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो एकदा जंगलात शिकारीला गेला असता त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला. तेव्हा त्याच्या भावाने बंधुवधाचा सूड घेण्याचे ठरवून मनुष्य रूपाने राजाकडे आला व मी चांगला स्वयंपाकी आहे म्हणून कामाला राहिला.
एके दिवशी राजाकडे वसिष्ठ ऋषी आले असता राजाने त्यांचा सत्कार करून भोजनास थांबविले. सूड घेण्यास ही संधी आहे म्हणून त्या राक्षसाने नरमांस शिजवून उत्तम स्वयंपाक केला व वसिष्ठासह सर्वांना वाढला. वसिष्ठांना ही गोष्ट समजली. तत्क्षणी ते संतापून त्यांनी तू निर्जन स्थानी राक्षस होऊन नरमांस भक्षण करशील असा शाप दिला. माझी काही चूक नसता राजाही क्रोधाविष्ट होऊन प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, परंतु त्याची राणी दमयंतीने रोखले. नंतर राजाने आपल्या हातातले पाणी स्वतः त्याच्या पायावर टाकून घेतले, त्यामुळे त्याचे पाय काळे झाले. पुढे त्याला कल्माषपाद नाव पडले. खरा प्रकार समजल्यावर वसिष्ठ शांत झाले व तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. पुढे कल्पाशपाद ऋषी शापे राक्षस होऊन वनात भटकू लागला. त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्यांनी ब्राह्मणास खाऊन टाकले, त्यामुळे ब्राह्मण पत्नींनी त्यास शाप दिला. 12 वर्षांनी शापमुक्त होऊन घरी जाशील, पत्नी होताच मृत्यू पावशील. कालांतराने तो शापमुक्त होऊन घरी आला व स्त्रियांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना अपार दुःखे झाली. पुढे ते बेचैन होऊन नगर सोडले व वनांतरी भटकू लागले. त्याची व गौतम ऋषीची भेट झाली. तेव्हा राजाने सर्व हकीकत सांगितली व त्यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारू लागला. गौतमांनी राजास गोकर्ण क्षेत्रात जाण्यास सांगितले व त्या क्षेत्राची कथा सांगितली. रावणाने आत्मलिंग नेत असता मध्येच लघुशंका आली. ते गुराखी रूपी गणेशाचे हाती दिले. त्यांनी ते वेळ लागला म्हणून खाली ठेवले. काही केल्या उपटेना तेच गोकर्ण क्षेत्र होय. पुढे ऋषींनी एक अत्यंत पापिनी स्त्रीची कथा सांगितली. ती गोकर्ण क्षेत्र आली. तिला कशी उपासना घडली व ती पापी असून मुक्त कशी झाली व शिवलोकी कशी प्राप्त झाली. नंतर राजा गौतम ऋषींच्या सांगण्यावरून गोकर्णास गेला व शिव उपासना करून पापमुक्त होऊन शिवलोकी प्राप्त झाला. शिवलीला अमृत अध्याय 4 सार. वेद व्यास शिष्य सूत पुढे सांगत होते. ते एका किरात देशी विमर्शन नामक राजा राज्य करीत होता. कुमुदुती ही त्याची पट्टराणी होती. राजास मदिरा व मदिराक्षी याची फार आवड होती. तसा तो मोठा शिव उपासकही होता. हे पाहून राणीने विचारले, नाथ, तुम्ही शिव उपासनाही करता व तुमच्याकडून अधर्मही घडतो, हे कसे? राजाने पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. मी पूर्वी कुत्रा होतो. महाशिवरात्रीस मला उपास घडला. शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या व शिवदर्शन करता करता मृत्यू आला, म्हणून श्वानजन्मीचे काही संस्कार कायम आहेत व शिव उपासनाही घडत आहे. राणीने तिचा पूर्वजन्म विचारला. राजा म्हणाला, तू पूर्वी कपोती होती. शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या व तुला मंदिरासमोर ससाण्याने ठार केले, म्हणून तू राणी झालीस. पुढे राणीने आपल्या दोघांचे पूर्वजन्माविषयी विचारले. राजाने पुढील 6 जन्माबद्दल सांगितले व नंतर शिवलोकाची प्राप्ती होईल म्हणून सांगितले. हे ऐकून राणीस अत्यानंद झाला. पुढे स्वतःनी दुसरी गोष्ट सांगितली. पूर्वी उज्जयिनी नगरी चंद्रसेन नामक राजा होता. तो शिव उपासक होता. महाकाळेश्वराची मनोभावे पूजा विधी करत असे. मणिभद्र नावाच्या त्याच्या मित्राने एक तेजस्वी मणी दिला. मणी प्रभावामुळे सर्व राज्यात समृद्धी व शांती नांदू लागली. परंतु इतर राज्यातील सर्व राजांनी उज्जयिनी नगरीला वेढा घातला व राजास मारण्याची मागणी केली. राजाला चिंता पडली, म्हणून त्याने उज्जयिनीतील महाकाळेश्वरालाच साकडे घातले व मंदिरात गेला. इकडे दोन्ही प्रधानाने सैन्यास आदेश दिले. घनघोर युद्ध सुरू झाले. एक विधवा स्त्री आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन राजाकडे चाललेली शिवपूजा बघत थांबली. नंतर घरी येऊन घरकामाला लागली, परंतु तिच्या मुलांनी दगड मांडून त्याला शिवपिंड समजून त्याची पूजा करू लागला. लहान लहान दगड घेऊन फुलं नैवेद्य वाहत होता व मुखाने शिव हर हर म्हणत होता. इतक्यात आईने जेवण्यास हाक मारली, तरी तो त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईची हाक त्याला ऐकायला आली नाही. आईने रागाने येऊन तिने सर्व पूजा उधळून दिली व ओढत घरात नेले. त्या योगी तो बेशुद्ध पडला, परंतु आईने काही लक्ष दिले नाही. ती तशीच झोपली. मुलगा शुद्धीवर आला तेव्हा तो शंकराचा जप करून रडू लागला. ही त्याची निष्काम भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न होऊन झोपडीच्या ठिकाणी सुंदर रत्नजडित सोन्याचे शिवलिंग सहित मंदिर निर्माण केले व मुलाला दर्शन दिले व शिवलिंगाची वार्ता शत्रू पक्षाला
कळताच ते भैरवनाथ टाकून राजाकडे शिवदर्शनास आले. प्रत्यक्ष हनुमान प्रगट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवून श्रीकृष्ण अवतार पुत्र रूपाने घेईल. तोच पुढे नंदराज म्हणून गोकुळात जन्माला आला. श्री शिवलीला अमृत अध्याय 5. सार. पुढे सुताने प्रदोष व्रताची महती सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, पूर्व काळी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करीत असता एक वेळ शाल्व देशाच्या राजाने त्यावर स्वारी करून युद्धात त्याला ठार केले व सर्व राज्य घेतले. ही वार्ता त्याच्या गरोदर राणीला कळताच तिने अरण्यात पलायन केले. तिने त्या अरण्यात एका मुलाला जन्म दिला. तहानेने व्याकुळ झाल्यामुळे मुलाला तेथेच ठेवून एका सरोवरापाशी पाणी पित असता एका मगरीने तिला ठार केले. त्याच रस्त्याने उमा नामक विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या मुलाकडे गेले. ते रडत असलेले पाहून त्याला जवळ घेतले. इकडे तिकडे पाहू लागली. याची आई बाप कोणी दिसतात का? पण कोणी दिसेना. तेवढ्यात यतिवेशात भगवान शंकर येऊन, हा मुलगा राजपुत्र व क्षत्रिय असून याचा तू सांभाळ केल्यास तुझ्या भाग्योदय होईल असे बोलून ते गुप्त झाले. पुढे ती आपल्या पुत्रासह ह्या पुत्रालाही घेऊन निघाली. तिने आपल्या पुत्राचे नाव शुचिव्रत व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. फिरता फिरता ती एक चक्रनगरीत आली. तेथे शिवालयामध्ये शांडिल्य ऋषीच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ चालू होता. ही तेथे गेले. धर्मगुप्तांकडे पाहून ऋषी म्हणाले, हा राजपुत्र असून भिक्षा मागत आहे. हे ऐकून तिने मुनीचे पाय धरले व त्याच्याविषयी वृत्तांत विचारला. ऋषी म्हणाले, हा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ त्याचा पिता आहे. तो शिवपूजा टाकून युद्धास गेला. परत पूजा न करता भोजन केले म्हणून अल्प आयुषी झाला. याच्या आईने सौतीला मारले म्हणून मगरीने तिला बदला घेऊन ठार केले आणि धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही म्हणून तो आई वडिलाला जन्मताच पारखा झाला. आपल्या पुत्राविषयी विचारले असता तो म्हणाला, या शुचिव्रताने पूर्वी अन्यायाने धन संपत्ती मिळवली म्हणून तो आता दारिद्र्य झाला. हे ऐकून उमा आपल्या पुत्रासह ती शरण गेली. ऋषींनी शिवमंत्राचा उपदेश देऊन प्रदोष व्रत येथेच राहून करा. पुढे ते शिव उपासना व प्रदोष व्रत करू लागले. एके दिवशी नदीकाठी सुवर्णा मोहरांनी भरलेला गडा सापडला. त्यांची वृद्धी झाली. दोघे वनविहार करीत असता आपल्या सख्यांसह गंधर्व राजाची कन्या अंशुमती भेटली. धर्मगुप्ताचे सौंदर्य पाहून अंशुमती भाळली व हाही तिचे स्वरूप पाहून आकर्षित झाला. दोघांनी एकांत बोलणी केली. पुढे अंशुमतीच्या पित्याने त्यांचे मोठ्या थाटामाटात लग्न करून धन संपत्ती सैन्य दिले. त्याच जोरावर शाळव राजाला मारून पित्याचे राज्य परत मिळविले व पुष्कळ वर्ष राज्य करून सूरज नामक पुत्राला राज्यभार थोपून तो पत्नीसह कैलासाला गेला. श्री शिवलीला अमृत अध्याय 6. सार. या ठिकाणी सूत श्रोत्यांना सोमवार शिवव्रताचे महात्म्य सांगतात. त्याविषयी एक कथा सांगू लागले. फार वर्षापूर्वी चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्यास अनेक पुत्र असून एकच मुलगी होती. तिचे नाव सीमंतिनी होते. ती राजाची फार आवडती होती. तिची जन्मपत्रिका काढली त्यावेळी ती राजलक्ष्मी होऊन पृथ्वीची 10,000 वर्ष राज्ययोग होता. परंतु 14व्या वर्षी तिला वैधव्य येणार होते. हाही योग दर्शवित होता. हे ऐकून राजा चिंतायुक्त झाला. हे अनिष्ट टळावे म्हणून तो शिव उपासना करीत होता. राजाच्या मुलीला हे तिचे भावी वर्तमान कळाले. त्यामुळे ती चिंतातूर होऊन यज्ञवल्क्य पत्नी मैत्रेयी हिच्याकडे गेली व भावी अनिष्ट निर्वाणाचा मार्ग काय म्हणून विचारले. तेव्हा तिने सोमवार शिवव्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने श्रद्धेने सोमवार व्रताचा आरंभ केला. पुढे राजाने सीमंतिनी व चित्तागंध राजा यांचा विवाह मोठ्या थाटात करून दिला. पुढे काही निमित्ताने राजाने सीमंतिनी व चित्रांगद या दोघा उभयतास बरेच दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले. चित्रांगद एके दिवशी गंगेत नावेत बसून विहार करीत असता नौका बुडाली. हे वर्तमान राजाला कळताच सर्वांनी अत्यंत दुःख झाले. त्याच वेळी नौषधाचे राज्य शत्रू हिरावून घेऊन इंद्रसेनास बंदी केले. परंतु सीमंतीने एवढे दुःख सहन करून सोमवार व्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगदाला नागकन्यांनी पाताळात नेले. राजा तक्षक याचे समोर उभे केले. तक्षकाने राजाची सर्व चौकशी करून सर्व हकीकत जाणून घेतली. काही दिवस त्याला ठेवून घेतले व
त्याची माता पित्यास भेटण्याची उत्कंठा पाहून त्याला 12 सहस्त्रनागाचे बळ देऊन तू माझे स्मरण करताच मी येईन असे वचन देऊन अनेक अमूल्य वस्तू भेट म्हणून बरोबर दिल्या व गंगे तीरावर आणून सोडले. अचानक त्याच वेळी राजाची व सीमंतनीची भेट झाली, परंतु राजाने ओळख न देता तुझा पती जिवंत असून 3 दिवसांनी भेटेल म्हणून सांगितले. पुढे नौषध नगरीत जाऊन शत्रूला शरण आणून माता पित्यांना मुक्त केले. 3ऱ्या दिवशी सीमंतनीस भेट दिली. त्या योगे आनंद उत्सव साजरा केला. चित्रांगदाने पुढे अनेक वर्ष राज्य केले व सीमंतनीच्या सोमवार व्रत सामर्थ्याने निरंतर सुखाची प्राप्ती झाली.